सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 197चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 197 असा आहे. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. या श्लोकात काही शब्द आलेत नवीन, त्याचा आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे राघवाचे, म्हणजे रामाचे. दुसरा शब्द आलेला आहे चिंतिता. चिंतिता म्हणजे चिंतन केल्यावर, चिंतन केल्यावर. मूळ म्हणजे बीज, मूळचा अर्थ आहे बीज. भवाचे, भवाचे त्याचा अर्थ आहे संसाराचे, जन्म मृत्यूचे. भवाचे या शब्दाचे दोन अर्थ आहेत, संसाराचे, जन्म मृत्यूचे. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे देहबुद्धी, म्हणजे देहभावना, मीपणा. उरेना, उरेना चालताय शिल्लकच राहत नाही. उरेना म्हणजे शिल्लकच राहत नाही. चौथ्या चरणात आलेला आहे आर्त. आर्त म्हणजे इच्छा, आर्तचा अर्थ आहे इच्छा. पुढे शब्द आहेत पोटी पुरेना. दोन्ही शब्द आपण एकत्र याच्या अर्थाने. पोटी पुरेनाचा अर्थ आहे पुरत नाही, म्हणजे पूर्ण होत नाही. पोटी पुरेना म्हणजे पुरत नाही, पूर्ण होत नाही. समर्थ सांगतात, प्रभू रामचंद्रांचे स्वरूप गगनासारखे व्यापक आहे. अशा या रामाचे मनोभावे चिंतन केल्यास जन्ममृत्यूचे बीजच खंडून जाते, नष्ट होते. त्या रामाच्या स्वरूपाचे चिंतन करता करता दर्शन झाल्यास देहबुद्धी, मीपणा शिल्लकच राहत नाही. ते स्वरूप किती वेळा पाहिले तरी आपल्या मनाची तृप्ती होत नाही, आपली इच्छा पूर्ण होत नाही, मन भरत नाही. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात, प्रभू रामचंद्राचे स्वरूप गगनासारखे व्यापक आहे. अशा या रामाचे मनोभावे चिंतन केल्यास जन्ममृत्यूचे बीजच खंडून जाते, नष्ट होते. त्या रामाच्या स्वरूपाचे चिंतन करता करता दर्शन झाल्यास देहबुद्धी, मीपणा शिल्लकच राहत नाही. ते स्वरूप किती वेळा पाहिले तरी आपल्या मनाची तृप्ती होत नाही, आपली इच्छा पूर्ण होत नाही, मन भरत नाही. असा या 197व्या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. ज्याप्रमाणे आपण एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी त्या स्थळाची पूर्ण माहिती घेतो, त्याचे स्वरूप जाणून घेतो आणि नंतर तिथपर्यंत जाण्याच्या प्रवासाला सुरुवात करतो. त्यामुळे होतं काय,
की आपला प्रवास सोपा होतो, आनंदाचा होतो. जर आपण त्या ठिकाणी जाण्यापूर्वी त्या स्थळाची माहिती घेतली, स्वरूप जाणून घेतलं, तर आपला प्रवास सोपा होतो, आनंदाचा होतो. आणि जर आपल्याला मुक्कामापर्यंत घेऊन जाणारा वाटाड्या वाट दाखवायला मिळाला तर सोन्याहून पिवळे, दुग्ध शर्करा योगच. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्या वाटाड्यावर म्हणजे त्या मार्गदर्शकावर, गाईडवर आपला पूर्ण विश्वास असायलाच हवा. तो विश्वासच नसेल मार्गदर्शकावर, वाटाड्यावर आपला विश्वासच नसेल, तर मग आपण कुठेतरी भरकटण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत, भगवंतापर्यंत जायचे आहे. मग त्या भगवंताचे स्वरूप समजून घ्यायला नको का? तो भगवंत कसा आहे त्याची ओळख करून घ्यायला पाहिजे ना. अशा वेळी त्या भगवंतापर्यंत, आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाण्यासाठी संत महात्मे आपल्याला मार्गदर्शकाच्या रूपाने भेटत असतात आणि आपल्याला भगवत प्राप्ती करून देण्याचा प्रयत्नही करतात. पण बऱ्याच वेळेला होतं काय की आपला त्यांच्यावर, त्यांच्या शब्दांवर चटकन विश्वासच बसत नाही. आपल्याला संतांचे काव्य, त्यांचे बोल अविश्वसनीय वाटतात. परंतु आपण जर त्यांच्या प्रत्येक वचनावर दृढ विश्वास ठेवून त्याप्रमाणे साधना केली तर आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखा अनुभव येतो. हे संतांचे सामर्थ्य आहे. समर्थ या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला त्या भगवंताचे स्वरूप कसे आहे, त्या स्वरूपापर्यंत गेल्यावर, त्या भगवंताचे दर्शन झाल्यानंतर आपल्यामध्ये कोणते स्थित्यंतर होते, परिवर्तन होते, म्हणजे बदल होतो, ते सांगत आहेत. परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन करताना बहुतांशी संतांनी परमेश्वराच्या रूपाला आकाशाचीच उपमा दिली आहे. कारण परमेश्वराचे रूप नभासारखे अनादी, अलिप्त आणि सर्वव्यापी आहे. परमेश्वराचे रूप कसे आहे? आकाशासारखे अनादी, अलिप्त आणि सर्वव्यापी आहे. आकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे ते घटाच्या आतही आहे आणि बाहेरसुद्धा आहे. आकाशाचे वैशिष्ट्य काय? ते घटाच्या आतसुद्धा आहे आणि बाहेरसुद्धा आहे. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज एका अभंगातून सांगतात, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, तोची हा श्रीधर गोकुळी वसे, तोची हा श्रीधर गोकुळी वसे, जनक हा जीवाचा जीवलग साचा, जनक हा जीवाचा जीवलग साचा, तोची अमुचा मायबाप. काय म्हणतात निवृत्तीनाथ महाराज? जेतोनी उद्गार प्रसवे ओंकार, ज्या ठिकाणाहून ओंकार या उद्गाराची निर्मिती झाली, तो प्रसवला म्हणजे जन्माला आला. ते ठिकाण कोणतं आहे? कुठून प्रसवला तो? तोची हा श्रीधर गोकुळी वसे, तोच हा श्रीधर कृष्ण भगवंत जो आहे तो गोकुळी राहतो. हा भगवंत कसा आहे? जनक हा जीवाचा जीवलग साचा, दोन नाती जोडली
भगवंताला. जनक हा जीवाचा, हा प्रत्येक जीवाचा पिता आहे. जनक म्हणजे जन्म देणारा, त्याला आपण पिता म्हणतो. असा जनक जीवाचा. आणि पुढे म्हणतात जीवलग साचा, तो सर्व जीवांचा साचा म्हणजे खरा जीवलग मित्र आहे. आणि तोची अमुचा मायबाप. पुढे वर्णन करतात विश्वी विश्व पूर्ण हरी आत्मा. विश्वी विश्व पूर्ण हरी आत्मा, तोची अमुचा मायबाप. विश्वी म्हणजे या विश्वामध्ये पूर्ण रूपाने भरलेला जो हरी आहे आत्मस्वरूपात, तोची अमुचा मायबाप. असा श्री निवृत्तीनाथ महाराजांचा स्वानुभव आहे. घटातील आकाशाप्रमाणे भगवंतसुद्धा या शरीराच्या पडद्याच्या आतही आहे आणि बाहेरसुद्धा तोच आहे. माऊलीसुद्धा हरिपाठातील एका अभंगातून तेच सांगतात. सर्वा घटी राम देहादेही एक. घट म्हणजे आपल्याला माहीत आहे मातीचे मडके. माऊली सांगतात सर्वा घटी म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये. आपलं शरीर देखील काय, माऊलींनी या शरीराला मातीच्या घड्याचीच उपमा दिलेली आहे. कारण पंचमहाभूतापैकी जे पृथ्वी तत्व म्हणजे माती जे आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे आणि शेवटी आपण मातीत जाणार आहोत, आपल्याला माहिती आहे. तर सर्व घटी प्रत्येकाच्या शरीरामध्ये राम जो आहे, देहादेही प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो एकच राम भरलेला आहे. म्हणून भगवंताच्या स्वरूपाला आकाशाची उपमा दिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की भगवंताला, रामाला आकाशाची उपमा दिली कारण आकाश हे गुह्य तत्व आहे. आकाश हे गुह्य तत्व आहे. आकाश सोडून इतर 4 महाभूते पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही 4 महाभूते हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी परिमाणाद्वारे मोजता येऊ शकतात. पृथ्वी म्हणजे जमीन, आपण एकर किंवा किलोमीटरमध्ये मोजू शकतो. त्यानंतर आप म्हणजे पाणी, लिटरमध्ये मोजू शकतो. अग्नी तापमानात किंवा ऊर्जेच्या रूपात मोजू शकतो. तसेच वायूलासुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी मोजता येऊ शकते. परंतु आकाश हे तत्व सर्वव्यापी आणि अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याला कोणत्याही परिमाणात मोजताच येणार नाही. म्हणून भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन शब्दातून मोजता येणार नाही. याचा अर्थ वर्णनच करता येणार नाही. शब्द देखील त्या ठिकाणी तोकडे पडतात. तरीसुद्धा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, तरीसुद्धा एक विशिष्ट संकेत म्हणून भगवंताच्या म्हणजे रामाच्या रूपाला आकाशाची उपमा दिली आहे. आणि म्हणून समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणातून सांगतात नभासारिखे रूप या राघवाचे. आणखीन एक गोष्ट म्हणजे या आकाश तत्वाने सर्व ब्रह्मांडाला व्यापले आहे. आपण सुद्धा या ब्रह्मांडाचा एक भाग असल्याने या आकाश तत्वाने आपल्याला सुद्धा म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा व्यापले आहे. कारण श्वासोच्छ्वास करण्यासाठी जी पोकळी आहे, आकाश तत्वाने आपल्या शरीराला कसे व्यापले आहे त्याचा आपण थोडा अभ्यास करतो आहे. श्वासोच्छ्वास करण्यासाठी जी पोकळी आहे, ऐकण्यासाठी जी पोकळी आहे
खाण्यासाठी बोलण्यासाठी जी पोकळी आहे त्यात हे आकाश तत्व आहेच. लक्षात असेल, श्वासोच्छ्वास करणारी पोकळी म्हणजे नाक आहे, तिथे नाकपुडी म्हणतो आपण, ती पोकळी आहे. ऐकण्यासाठी कानामध्ये पोकळी आहे. खाण्यासाठी बोलण्यासाठी जी पोकळी आहे त्याला तोंड म्हणतात. आणि यामध्ये हे आकाश तत्व आहे. म्हणजेच या आकाश तत्वाने आपल्याला अंतर्बाह्य व्यापले आहे. त्याप्रमाणे भगवंत हा सर्व ब्रह्मांडाला व्यापून आहे. म्हणून आकाश तत्वाची तुलना भगवंताशी केली आहे. अर्थात भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन करण्यास ती तोकडी आहे, अपूर्णच आहे. परंतु दृष्टांताच्या आधारे आपण जर विचार केला तर आकाश तत्व हे आपल्याला काही अंशी भगवंतापर्यंत नेते. आणि म्हणून भगवंताच्या स्वरूपाची आकाशाची तुलना दिली आहे. हे आकाश तत्व भगवंताच्या आधारावर उभे आहे. थोडक्यात हे विश्वच भगवंताच्या अधिष्ठानावर उभे आहे. रामच या सर्व सृष्टीचा आधार आहे, जीवनाचा आधार आहे आणि चैतन्याचाही आधार तोच आहे. आकाश तत्व जर सर्वत्र व्यापलेले आहे आणि आकाश तत्व जर राम आहे तर राम माझ्यापासून लांब आहे का? तो तर सतत माझ्यासोबतच आहे ना. त्याने माझा स्वीकार केला आहे म्हणून मी आहे. हा भाव आपण आपल्या अंतःकरणात कोरून ठेवला पाहिजे. रामाने माझा स्वीकार केलेला आहे म्हणून मी आहे, हा भाव आपण आपल्या अंतःकरणात कोरून ठेवला पाहिजे. म्हणजे काय? तो सतत माझ्यासोबत आहेच या भावनेचा मी स्वीकार केला पाहिजे. अशी भावना माझ्या मनामध्ये दृढ झाली पाहिजे आणि त्याचा मी स्वीकार केला पाहिजे. प्रभू रामराया हा करुणानिधान आहे. त्याच्याशिवाय माझे अस्तित्वच नाही. त्याच्याच आधारावर मी उभा आहे. त्याच्याच इच्छेने माझ्या जीवनातील सर्व व्यवहार, सगळ्या घटना घडत आहेत. तर मग मी चिंता का आणि कशाची करायची? जर सर्व घटना, सर्व व्यवहार माझ्या जीवनातले भगवंताच्या इच्छेने होत आहेत तर मग मी चिंता का करायची आणि कशाची करायची? रामाचे चिंतन करता करता आपल्या सगळ्या चिंता संपून जातात. जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या जीवनातल्या चिंता संपून जाव्या तर आपण रामाचे चिंतन केले पाहिजे. आता चिंतन करायचे म्हणजे ध्यान करायला बसले पाहिजे. आणि आपण ज्या वेळेला भगवंताचे ध्यान करायला बसतो तेव्हा आपण आपले लक्ष कोणत्या तरी मूर्तीवर केंद्रित करतो. आपल्याला अनुभव असेलच, ज्या वेळेला आपण भगवंताचे ध्यान करायला बसतो तेव्हा आपले लक्ष कोणत्या तरी मूर्तीवर केंद्रित करतो. कोणत्या तरी आकारावर, कोणत्या तरी नावाच्या शब्दावर, मग ते राम असेल, कृष्ण असेल, शंकर असेल, कोणत्या तरी नामाच्या शब्दावर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. ही ध्यानाची पहिली पायरी, पहिली अवस्था. याच्या पुढची ध्यानावस्था म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष शब्दांचे वैखरीच स्फुरण नसते. म्हणजे आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत, कारण वैखरीला स्फुरण नसते.
काही वेळेला ती मध्यमेतही नसते. वैखरी वाणी जी आहे ती आपल्या मध्यमेतही नसते. आपण काही भागापूर्वी या 4 वाणींचा अभ्यास केला होता, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर काही वेळेला ती मध्यमेतही नसते. त्यामुळे आता परावाणीमध्ये जी अत्युच्च कोटीची वाणी आहे त्या परावाणीमध्ये फक्त स्पंदन चालतं आणि मग डोळ्यांसमोर त्यावेळी भगवंताचा कोणताही आकार नसतो. ध्यान करता करता एक वेळ अशी येते की त्यावेळेला आपल्या डोळ्यांसमोर भगवंताचा कोणताही आकार नसतो. त्या आकाराच्या पलीकडे असलेले निराकार तत्वाची मनात कल्पना करून, त्या आकाराच्या पलीकडे असलेल्या निराकार तत्वाची मनात कल्पना करून आपण आपली साधना जर एका विशिष्ट पातळीपर्यंत नेली तर त्याचा परिणाम किंबहुना फायदा, लाभ काय होतो तो लाभ स्वामीजी या श्लोकाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात. मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. या ठिकाणी या चरणामध्ये मूळ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. झाडाचे मूळ जर जमिनीत खोलवर रुजलेले असेल तर झाडाची वाढ होते, त्याचे खोड मजबूत होते. झाडाचे खोड मजबूत होते. समजा पुढे मागे जर आपल्याला झाड नकोसे झाले तर आपण त्याचे खोड कापून चालणार आहे काय? नाही. तर आपल्याला त्या झाडाच्या मुळावरच घाव घालावा लागेल, म्हणजे मग ते झाड समूळ तुटेल. थोडक्यात आपल्याला झाड नाही तर झाडाचे मूळ तोडायचे आहे, म्हणजे झाड आपोआपच तुटेल. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. हा संसार प्रपंच जो आपल्या मागे लागलेला आहे त्याचे बीज म्हणजे जन्ममृत्यूच भगवंताच्या स्वरूपाचे चिंतन करता करता तुटून जाते. आपल्या मागे जो संसार लागलेला आहे त्याचे बीज कशात आहे? त्याचे बीज म्हणजे जन्ममृत्यू हे भगवंताच्या स्वरूपाचे चिंतन करता करता तुटून जाते. त्याचप्रमाणे भगवंताचे चिंतन करता करता पुढे एक वेळ अशी येते की चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता म्हणजे भगवंताचे चिंतन करता करता आपण आपले उरतच नाही, आपले देहभान हरपून जाते. देहबुद्धीचा ऱ्हास होतो. देहबुद्धीचा ऱ्हास होतो. आपला मीपणा त्या स्वरूपात विरघळून जातो. मीपणा भगवंताच्या स्वरूपात विरघळून जातो आणि मग आपण त्या दिव्य स्वरूपाशी एवढे तन्मय होऊन जातो की आपण त्या आत्मस्वरूपाला म्हणजे भगवंताला कितीही वेळ कितीही काळ पाहत राहिलो तरी देखील आपली तृप्ती होत नाही. आपल्या मनाचे काही केला समाधान होत नाही. आपले मन भरतच नाही. आणि ही गोष्ट समर्थ आपल्याला या श्लोकाच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणातून सांगतात. तया पाहता देहबुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू. पण